सुरुवात आपण एका महत्त्वाच्या बातमीने करतोय। नवी दिल्लीमध्ये राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेतली आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहांवर गंभीर आरोप केलेले आहेत। निवडणुकीच्या काळात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी शेअर मार्केटवर भाष्य केलंय। खोट्या एक्झिट पोलचा मार्केटवर परिणाम झाला असा आरोप राहुल गांधींनी केलाय। मोदी आणि शहांनी निवडणुकीच्या काळात शेअर मार्केटवर भाष्य का केलं असा थेट सवाल राहुल गांधींनी केलाय। खोटे एक्झिट पोल आणि भाजपचा काय संबंध आहे असा थेट सवालही राहुल गांधींनी केला। सरकारने शेअर मार्केटबाबत संभ्रम निर्माण केल्याने गुंतवणूकदारांचं कोट्यवधींचं नुकसान झालं असंही राहुल गांधी म्हणाले। दरम्यान या गंभीर प्रकाराची सखोल चौकशी करण्याची मागणी राहुल गांधी यांनी केली आहे। हा सर्वात मोठा घोटाळा असल्याचं राहुल गांधी म्हणतात। प्रधानमंत्री ने 2-3 बार 4 बार देश को कहा कि स्टॉक मार्केट तेजी से आगे बढ़ने जा रही है। होम मिनिस्टर ने सीधा कहा कि 4 जून को स्टॉक मार्केट आसमान में जाएगी, लोगों को खरीदना चाहिए, और यही मैसेज फाइनेंस मिनिस्टर ने दिया। ये क्रोनोलॉजी है। अमित शाह कहते हैं बाय शेयर्स बिफोर 4 जून। 19 में नरेंद्र मोदी जी कहते हैं स्टॉक मार्केट विल ब्रेक रिकॉर्ड्स ऑन जून 4। फिर 28 मई को रिपीट करते हैं। 1 जून मीडिया झूठे एग्जिट पोल रिलीज करती है। बीजेपी का ऑफिशियल जो इंटरनल सर्वे था वो उनको 220 सीट दे रहा था, तो ये इंफॉर्मेशन बीजेपी के लीडर्स के पास था। इंटेलिजेंस एजेंसीज ने 200 और 220 के बीच में सरकार को बताया था कि उनकी सीट्स आ रही हैं। 3 जून को स्टॉक मार्केट सारे रिकॉर्ड तोड़ देता है और 4 जून को खटाक से स्टॉक मार्केट अंडरग्राउंड चला जाता है। 31 मई मैसिव stock activity, more than double what was there on 30th, more than double what was there on 29, 28। ये अनोमली देखिए। ये कौन लोग हैं? ये वो लोग हैं जो जानते हैं कि कोई ना कोई घपला हो रहा है। हजारों करोड़ रुपए यहां पे इन्वेस्ट हुए हैं, फॉरेन इन्वेस्टर्स ने इन्वेस्ट किए हैं, और उसके बाद 30 लाख करोड़ रुपए का लॉस होता है। किसका लॉस होता है? रिटेल इन्वेस्टर्स का लॉस होता है। तो ये जो आप देख रहे हैं हिंदुस्तान की स्टॉक मार्केट की हिस्ट्री का सबसे बड़ा स्कैम है। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याशी आपण सविस्तर बोलूया। प्रशांत, खूप गंभीर आरोप राहुल गांधींनी केलेले आहेत। मोदींवर आणि अमित शहांवर हे आरोप आहेत। काय सांगाल? चौकशीची मागणी व्हावी, या सगळ्या घोटाळा आहे हा मोठा आणि त्याची चौकशीची मागणी व्हावी असं म्हणतायत ते। प्रशांत, तुम्हाला आवाज येतोय? बोला। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत आहेत। प्रशांत, राहुल गांधींनी मोदींवर आणि अमित शहांवर गंभीर आरोप केलेत। या सगळ्या घोटाळ्याची चौकशी व्हावी असं ते म्हणतायत, काय सांगाल? बरोबर आहे। राहुल गांधींनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन त्यांनी आरोप केले आहे। आरोप करून त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी असो किंवा इतरही मंत्रिमंडळाचे सदस्यांच्यावरती आरोप केले, अनेक घोटाळे झाले असा आरोप केला आहे। मी सध्या 10 जनपद सोनिया गांधींचं निवासस्थान आहे इथे आहे, त्याच्या बाजूला 24 अकबर रोड आहे, तिथेच राहुल गांधींनी थोड्या वेळापूर्वी पत्रकार परिषद घेतली आहे आणि पत्रकार परिषद घेऊन त्यांनी थेट आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती लगावले आहे। आणि आरोप करताना त्यांनी हे स्पष्ट केलं आहे की या सर्व आरोपांची ज्या पद्धतीने बघितलं जातं की हे जे घोटाळ्याचे आरोप आहे या आरोपाची
इष्टंभूत चौकशी होण्याची गरज आहे, न्यायालयीन चौकशी करण्याची गरज आहे असं देखील त्यांनी म्हटलं। याचा अर्थ असा होतो की आता विरोधी पक्ष हा आक्रमक झालेला आहे। स्टुडिओ नक्की धन्यवाद प्रशांत माहिती दिल्याबद्दल।